नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 2 या विषयाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, नुकतीच आपण इयत्ता 9वी पूर्ण केलेली आहे आणि 10वी इयत्तेची आपण सुरुवात करत आहोत. विषय विज्ञान भाग 2 मधील जे वेगवेगळे टॉपिक आहेत त्याविषयी आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या आधारे माहिती घेणार आहोत. आणि आजचा जो व्हिडिओ आहे हा आपल्या विज्ञान भाग 2 विषयातील पहिला टॉपिक आहे. या पहिल्या टॉपिकचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की या इयत्ता 9वी मध्ये आपण हेरिडिटी आणि व्हेरिएशन या टॉपिकचा अभ्यास केलाय आणि या टॉपिकमध्ये हेरिडिटी आणि व्हेरिएशन याबद्दलची काही माहिती आपण घेतलेली आहे. तुम्हाला आठवत असेल तर बघा की हेरिडिटी याचा अर्थ आपण अनुवंश असं पाहिला. म्हणजे काही कॅरेक्टर जे आहेत हे आई वडिलांच्याकडून मुलांमध्ये ट्रान्सफर होतात, म्हणजे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जातात आणि हा जो मेकॅनिझम आहे त्यालाच आपण हेरिडिटी म्हणतात हे आपण माहिती घेतली. ठीक आहे. सो व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी? हेरिडिटी इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स और वी कॅन से फ्रॉम पॅरेंटल जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. हा कन्सेप्ट आपल्याला माहित आहे आणि त्या आधारेच इयत्ता 10वी मध्ये आपण या टॉपिक विषयी किंवा या कन्सेप्ट विषयी डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. या टॉपिकची डिटेल माहिती आपल्याला समजण्यासाठी किंवा पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपल्याला इयत्ता 9वी मध्ये जो भाग मी शिकवलेला आहे डीएनए शी रिलेटेड किंवा स्ट्रक्चर ऑफ डीएनए, तर याविषयीची माहिती आपण इयत्ता 9वीचे व्हिडिओ पाहून मिळवू शकता आणि त्याची जी लिंक आहे ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक बघा आणि त्या आधारे 9वी मध्ये जो कन्सेप्ट आपण शिकलेला आहे तो समजून घ्या. या वर्षी इयत्ता 10वी मध्ये विज्ञान 2 विषयातील जो पहिला टॉपिक आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन, यामध्ये नेमके कोणकोणते पॉइंट्स आपण बघणार आहे त्याविषयी बघूयात. यामध्ये आपण जो पहिला पॉइंट विचारात घेणार आहे तो म्हणजे हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. या ज्या 3 टर्म्स आपल्याला इथे दिसत आहेत या टर्म्स या प्रोटीन सिंथेसिस रिलेटेड आहेत. आता यांचे डिटेल वर्णन किंवा जे कन्सेप्ट आहे तो आपण बघणार आहोत. फक्त आता आपण जस्ट कोणकोणते पॉइंट्स पाहतोय याविषयी माहिती घेतोय. त्यानंतर आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार आहोत इव्होल्युशन, ज्याला आपण उत्क्रांती असं म्हणतो. सतत प्रत्येक सजीवामध्ये काही बदल होत जातात आणि ही प्रक्रिया खूप दीर्घकाळ चालत असते आणि या दीर्घकाळ चालणाऱ्या प्रक्रियेला आपण इव्होल्युशन किंवा उत्क्रांती असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार होतो म्हणजे इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. आपण उत्क्रांती किंवा इव्होल्युशन असं होतंय म्हणतो, परंतु ही होण्याची जी प्रोसेस आहे याचे काही पुरावे किंवा आपल्याला काय म्हणता येईल की त्याच्याबद्दल स्पष्टीकरण मिळण्यासाठी काही माहिती आपण या पॉइंटमध्ये बघणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण अभ्यासणार आहोत म्हणजे डार्विन्स थेअरी ऑफ अ नॅचरल सिलेक्शन. डार्विन या शास्त्रज्ञांनी नॅचरल सिलेक्शन बद्दल एक कन्सेप्ट मांडलाय. नेमका काय कन्सेप्ट आहे तो आपण या पॉइंटमध्ये बघणार आहे. त्यानंतर आणखीन एक कन्सेप्ट आहे लॅमार्किझम. लॅमार्क या शास्त्रज्ञांनी सुद्धा उत्क्रांती संदर्भात किंवा इव्होल्युशन संदर्भात काही माहिती दिली आहे, आपण या पॉइंटमध्ये बघणार आहोत. त्यानंतरचा कन्सेप्ट आहे स्पेसिएशन. स्पेसिएशन जो शब्द आहे तो मूळ शब्द स्पेसिस, एखादी स्पेसिस, एखादी प्रजाती किंवा ज्याला आपण मराठीमध्ये वाण असं म्हणतो, ती विशिष्ट जात त्याच्यामध्ये काही बदल होत 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 एक नवीनच प्रजाती तयार होते किंवा नवीनच जात निर्माण होते. म्हणजे प्राणी असेल किंवा वनस्पती असेल, तर ही जी नवीन स्पेसिस तयार होण्याची प्रोसेस आहे किंवा प्रक्रिया आहे त्यालाच आपण काय म्हणतो, स्पेसिएशन असं म्हणतो. तर तो एक कन्सेप्ट आपण बघणार आहोत. आणि या टॉपिक मधील जो लास्ट पॉइंट आहे तो म्हणजे ह्युमन इव्होल्युशन. आपण इतर प्राणी किंवा वनस्पतींची माहिती घेत असताना आपल्याबद्दल ह्युमन बिईंग बद्दल मध्ये इव्होल्युशन कसं झालं, खरंच मानव आज उत्क्रांत दिसतोय हा सुरुवातीपासून आहे का, किंवा त्याच्यामध्ये काय काय चेंजेस झाले हे आपण माहिती घेणार आहोत. खरं तर याचं थोडं बहुत नॉलेज किंवा याच्याबद्दलची माहिती आपल्याला आहे, पण डिटेलमध्ये आपण यावर्षी ही माहिती घेणार आहोत. या टॉपिकला सुरुवात करत असताना आपल्याला काही प्रश्न विचारलेले पहा, त्याविषयी बघूयात कॅन यू रिकॉल मध्ये. त्यातला जो पहिला प्रश्न आहे, विच कॉम्पोनंट्स ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज द हेरिडिटरी कॅरेक्टर. व्हॉट इज द क्वेश्चन? वी नो दॅट द बेसिक युनिट ऑफ ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज द सेल. Okay, and this cell is consisting of a nucleus, but inside the nucleus there is the material which is responsible to carry the hereditary character. So what is that material? That is the question. So the material which is responsible to carry the hereditary character, that is called as a DNA. Okay, and the fragment or the part
or we can say the segment of a DNA that is called as a gene, and it is responsible to carry the hereditary character. But in short, we say the DNA is the material which carries the hereditary information. Okay, so this is about the first question. पहिला प्रश्न आपल्याला विचारला की सजीवांमध्ये एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जे गुण ट्रान्सफर केले जातात किंवा गुणवैशिष्ट्य जातात, तर हे कशामुळे घडतं? तर त्याच्यासाठी जबाबदार काय? तर सेलमध्ये जो न्यूक्लियस आहे, तर न्यूक्लियस मधील डीएनए, ज्याला आपण डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड असं म्हणतो, की ज्याचा आपण 9वी मध्ये अभ्यास केलाय, तर त्याच्या आधारे कॅरेक्टर जे आहेत ते ट्रान्सफर होतात. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघूयात. What do we call to the process of transfer of physical and the mental character from parents to the progeny? पहा, एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये कॅरेक्टर्स जाणं याला आपण काय म्हणतो? त्याची चर्चा आता आपण केली. दॅट इज कॉल्ड ॲज ए हेरिडिटी. सो हिअर यू सी द टर्म हेरिडिटी. दिस इज नथिंग बट द ट्रान्सफर ऑफ अ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर. इथं 2 टर्म वापरलेत, पण नीट समजून घ्या. फिजिकल अँड मेंटल या दोन्ही शब्दांचा वेगळा किंवा स्पेसिफिक अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर फिजिकल म्हणजे शारीरिक, जे वरवर आपल्याला दिसणार आहे. म्हणजे एखाद्या बाबतीत आपण जर कॅरेक्टर सांगायचं झाले फिजिकल, तर त्यामध्ये उंचीच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल, किंवा स्किन कलर जो आहे आपल्याला त्याबद्दल बोलता येईल, किंवा डोळ्यांची ठेवण कशी आहे, केसांची ठेवण कशी आहे. तर असे जे पॉइंट सांगतो एक्सटर्नल, त्याला म्हणायचं फिजिकल कॅरेक्टर, शारीरिक बाह्य लक्षणं जी आहेत ती. त्यानंतर मेंटल कॅरेक्टर बद्दल सांगितलंय. मेंटल कॅरेक्टर याचा अर्थ काय? की प्रत्येकामध्ये काही स्वभाव वैशिष्ट्य आहेत. पहा, म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की एखादी व्यक्ती खूप रागीट असते, एखादी व्यक्ती खूप शांत असते, किंवा आपल्याला असं म्हणता येईल की एखाद्याचा बुद्ध्यांक जास्त असतो, काही सामान्य असतात तर काही कमी असतात. तर हे जे शारीरिक आणि मानसिक गुण आहेत, हे सुद्धा या अनुवंशानच ट्रान्सफर होत असतात. ओके, आणि ही जी प्रोसेस आहे यालाच आपण काय म्हणतो? हेरिडिटी असा शब्द वापरतो. ठीक आहे, मला वाटतं हा कन्सेप्ट आपल्याला नक्की क्लिअर असेल. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. विच आर द कॉम्पोनंट्स ऑफ अ डीएनए मॉलिक्यूल? ज्या डीएनए बद्दल आपण चर्चा करतोय की ज्याच्यामुळे हेरिडिटी घडते, तर हे डीएनए मॉलिक्यूलची रचना कशा प्रकारची आहे, किंवा डीएनए हा कशा प्रकारचा असतो? मला वाटतं मित्रांनो आपल्याला आठवत असेल की इयत्ता 9वी मध्ये आपण डीएनए मॉलिक्यूलच्या स्ट्रक्चर बद्दल माहिती घेतलेली आहे. त्याची जी रचना आहे ती सामान्यपणे कशी दिसते ते आपण बघूयात. डीएनए ची रचना जी आहे ती सामान्यपणे कशी असते? तर 2 स्ट्रँड्स असतात, आणि ते 2 स्ट्रँड एकमेकांच्या भोवती असे कॉईल झाले असतात, आणि यालाच आपण स्पायरल लॅडर शेप्ड स्ट्रक्चर असं म्हणतो. तर हे जे आहे हे डीएनएचं स्ट्रक्चर आहे. मला वाटतं हे रफ आउटलाईन मी जरी सांगत असलो तरी आपण इयत्ता 9वी मध्ये जो कन्सेप्ट पाहिला डीएनए बद्दलचा तो आठवा. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 9वी मधील हा जो डीएनएचा कन्सेप्ट आहे त्याच्याबद्दलची लिंक मी देतोय. तुम्ही त्या लिंकच्या आधारे डिटेल आणखीन माहिती घेऊ शकताय. मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्हाला इयत्ता 9वी मध्ये आपण जी माहिती घेतलेली आहे हेरिडिटी आणि व्हेरिएशन, त्या टॉपिक बद्दल मी परत एकदा दाखवतो. बघा, इयत्ता 9वी मध्ये आपण इनहेरिटन्स हा कन्सेप्ट शिकलेलो आहोत. या इनहेरिटन्स मध्ये आपण जे फिजिकल आणि मेंटल कॅरेक्टर बद्दल आपण चर्चा करतोय सध्या, तर इथे लक्षात येईल. पहा, फेसियल फीचर्स म्हणजे जी चेहऱ्याची आपली ठेवण असते, म्हणजेच फिजिकल कॅरेक्टर बद्दल सांगता येईल. देन द नोज अँड लिप्स, नाक आणि ओठ यांची जी ठेवण आहे हे फिजिकल कॅरेक्टर बद्दल आपण चर्चा केलेली आहे. त्यानंतर अटॅचमेंट ऑफ इयर लोब, आपलं जे कानाची ठेवण आहे, कानाची जी जोडणी आहे त्याच्याबद्दल पण आपण माहिती घेतली होती, कशा पद्धतीने जोडलेले असतात. तर हे जे कॅरेक्टर आहेत सर्व फिजिकल कॅरेक्टरमध्ये आहेत. त्यानंतर हेअर लाईन, आपले जी केसांची ठेवण आहे, मी मगाशी बोललो तुम्हाला, तर याच्यामध्ये हे प्रकार जे आढळतात तर हे फिजिकल कॅरेक्टरशी रिलेटेड आहे. त्यानंतर आपण हेरिडिटी बद्दल डिटेल माहिती किंवा काही कन्सेप्ट, पायाभूत कन्सेप्ट मागच्या वर्षी पाहिलेले आहेत, आणि त्यामध्ये तुम्हाला आठवत असेल तर बघा की जो हेरिडिटीमध्ये मुख्य घटक काम करतो तो म्हणजे क्रोमोसोम. या क्रोमोसोमची रचना, ऑर्गनायझेशन ऑफ अ क्रोमोसोम, या पॉइंटमध्ये 9वीच्या आपण पाहिलेली आहे. हे क्रोमोसोम स्ट्रक्चर, त्याचे आर्म्स याबद्दल माहिती घेतली आहे. हे डिटेल समजण्यासाठी तुम्ही 9वीचे व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे आपल्याला आयडिया क्लिअर होईल. टाइप्स ऑफ अ क्रोमोसोम बद्दल पण आपण चर्चा केली होती इयत्ता 9वी मध्ये. आणि सगळ्यात महत्वाचा जो कन्सेप्ट आपण बघितला होता तो म्हणजे डीएनए बद्दलचा. इथं तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतंय, पहा, ही सेल स्ट्रक्चर आहे. वरच्या बाजूला जी डायग्राम दिसते त्याच्यामध्ये सेल आहे. या सेलच्या मध्यभागी इथं न्यूक्लियस आहे. सेलच्या मध्ये असणारा इथं न्यूक्लियस दिसतो. डायग्राम मध्ये व्यवस्थित पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि या न्यूक्लियसची रचना एनलार्ज करून इथे दाखवली, न्यूक्लियस ऑफ अ सेल.
या न्यूक्लियसमध्ये आत असणारे क्रोमोसोम आहेत. आणि या क्रोमोसोमची जी निर्मिती होते, ही क्रोमोसोमची निर्मिती किंवा क्रोमोसोम तयार होणारं स्ट्रक्चर कशापासून बनतंय, तर डीएनए पासून. बाजूला इथे जी डायग्राम आपल्याला दिसते, ऍक्च्युअली हा डीएनए आहे. इथं जे आपल्याला स्ट्रक्चर दिसतंय बाजूला, ते काय आहे, हा तर डीएनए आहे. आणि या डीएनए मधील काही भाग, या डीएनएचा काही भाग ज्याला आपण जीन असं म्हणतो. इथं लक्षात येईल तुमच्या बाजूला जे डायग्राम काढले ते काय आहे, इथलं स्ट्रक्चर हे डीएनएचं आहे. आणि या डीएनएचा काही पार्ट किंवा सेगमेंट ज्याला आपण जीन असं म्हणतो आणि ज्याच्याद्वारे कॅरेक्टर जे आहे ते एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जातात. या डीएनएचं स्ट्रक्चर आपण अभ्यास करत असताना त्यामध्ये असणारे जे केमिकल कॉम्पोनंट्स आहेत त्याचा पण अभ्यास केला होता. त्यामध्ये न्यूक्लिओटाइड स्ट्रक्चर, त्यानंतर नायट्रोजन बेसिसमध्ये प्युरिन पिरिमिडिन चा समावेश, त्यानंतर डिऑक्सिरायबो शुगर प्रेझेंट असते, फॉस्फेट ग्रुप प्रेझेंट असतात वगैरे बरीचशी माहिती आपण त्या पॉइंटमध्ये अभ्यास केलेली आहे. त्यानंतर जो नेक्स्ट कन्सेप्ट आहे डीएनए बद्दलचा, वॅटसन अँड क्रिक यांनी मॉडेल जे डीएनए सांगितलं होतं ते पण अभ्यास केलेला आपण आहे. याच्यामध्ये बघा, मी ओझरतं सांगतो आपल्याला आठवावं यासाठी, की डबल स्ट्रँडर्ड स्ट्रक्चर डीएनएचं दिसतंय. या बाजूला ब्ल्यू कलरचं एक स्ट्रँड आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला दुसरं स्ट्रँड आहे. या दोन स्ट्रँडची निर्मिती हे फॉस्फेट आणि डिऑक्सिरायबो शुगर या मॉलिक्यूल मधून होते. तर हे स्पायरल लॅडर शेपलं जे स्ट्रक्चर आहे, या स्पायरलच्या म्हणजे दोन्ही बाजूच्या मध्यभागी काही स्टेप्स दिसत आहेत. तर हे जे रंग्स आहेत मधले असणारे स्टेप्स, तर हे नायट्रोजन बेसचे बनलेले असतात. त्यामध्ये आपण बेस पेअरिंग कसं असतं हे पण पाहिलं होतं. यामध्ये सी आणि जी पेअरिंग आहे, ए आणि टी पेअरिंग आहे, अशा अनेक मध्ये जे आहे ते कनेक्टिंग नायट्रोजन बेसेस असतात किंवा त्यांचे पेअर्स असतात. तर याबद्दलची आपण माहिती घेतलेली आहे. डीएनएचं केमिकल कॉम्पोजिशन कशा पद्धतीचं आहे त्याचे पण अभ्यास किंवा त्याविषयीची माहिती आपण डिटेलमध्ये घेतली आहे. पहा, यामध्ये जे पेअरिंग होतं नायट्रोजन बेस पेअरिंग, त्यामध्ये ॲडेनिन आणि थायमिन ए आणि टी हे कायम पेअर होतात. तर ग्वानिन आणि सायटोसिन पेअर होतात. याबद्दल पण आपण माहिती घेतलेली आहे. आणि ऍक्च्युअली डीएनएचे जे स्ट्रक्चर आहे, मॉलिक्युलर लेवलचं स्ट्रक्चर, हे डायग्राम मध्ये तुम्हाला इथे दिसतंय. हे केमिकल स्ट्रक्चरची निर्मिती आहे. जर आपण एनलार्ज करून बघितलं त्याच्यामध्ये, तर या मधल्या डायग्राम मध्ये आपल्याला दिसतंय. याच्यामध्ये नेमकं काय आहे बघा. हा जर कन्सेप्ट आपल्याला क्लिअर झाला तर डीएनएच्या रचनेबद्दल आपण व्यवस्थित लिहू शकतो. इथे येलो कलरचे जे स्ट्रक्चर दिसतात हे फॉस्फेट आहे. ओळीनं इथं फॉस्फेट मॉलिक्यूल आपल्याला दिसतात एका बाजूला, आणि त्यानंतर हे पेंटँगल स्ट्रक्चर जे आहे ते डिऑक्सिरायबो शुगर आहे. इथं सर्व जे आहे ते डिऑक्सिरायबो शुगर आहे. आणि मध्ये जे स्ट्रक्चर आहेत हे नायट्रोजन बेसिस आहेत. ज्या वेळेला आपण हा एक स्ट्रँड असं म्हणतो एका बाजूचा, तर त्याची निर्मिती हे फॉस्फेट आणि डिऑक्सिरायबो शुगर यामुळे होते. लक्षात येतं का बघा, या पद्धतीनं एक स्ट्रँड तयार होईल. तसंच दुसऱ्या बाजूला सुद्धा हे डिऑक्सिरायबो शुगर आणि फॉस्फेट ग्रुप यापासून स्ट्रँड बनतं आणि मध्यभागी हे नायट्रोजन बेस पेअरिंग आहे. लक्षात येते, या पद्धतीने पूर्णपणे डीएनएचं स्ट्रक्चर आहे. याची डिटेल माहिती मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मागील व्हिडिओमध्ये बघा, लक्षात येईल. त्यानंतर आपण आरएनए बद्दल पण अभ्यास केलेला आहे. जर त्याविषयी बघूयात. आरएनए, रायबोस न्यूक्लिक ऍसिड, या आरएनएचे जे टाइप्स आहेत याबद्दल पण आपण माहिती घेतली होती. डीएनए आणि आरएनए मध्ये जो मुख्य फरक आहे तो असा आहे की डीएनए जे आता आपण स्ट्रक्चर पाहिलं हे डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे, तर आरएनए जे आहे तो सिंगल स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे. पहा, इथं एमआरएनए एक नमुना दाखल आपल्याला दाखवलाय. त्यानंतर दुसरा आहे आरआरएनए आणि तिसरा जो आहे तो टीआरएनए. तर या आरएनएचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये एकच स्ट्रँड असतं आणि नायट्रोजन बेसिस त्याच्यावरती जोडलेले असतात. लक्षात येते, आपण 9वी मध्ये याचा अभ्यास केलाय. तर हे टीआरएनएचे प्रकार त्याविषयी आपण माहिती घेतली होती. तर हा भाग जो आहे तो आपल्या 10वीच्या अभ्यासाच्या दृष्टीने पायाभूत भाग आहे. हा व्यवस्थित समजून घ्या. डीएनए आणि आरएनए बद्दलची जी बेसिक माहिती आहे ही पाहिल्यानंतर आपण या टॉपिकचा जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो बघूयात. इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये जो पहिला पॉइंट आहे तो म्हणजे हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. जो पहिला पॉइंट आपण बघतोय तो म्हणजे हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. पहा, हेरिडिटी याचा अर्थ काय म्हणून आपण की अनुवंश, म्हणजे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये कॅरेक्टर जाणं, हा कन्सेप्ट तुम्हाला समजलाय. परंतु हेरिडिटरी चेंजेस हे का घडतात किंवा कशा पद्धतीने घडतात त्याविषयीचे बॅकग्राऊंड किंवा इंट्रोडक्टरी पार्ट आपण बघूयात. You know that heredity is the transfer of biological character from one generation to the another generation via genes. आपण इथं डेफिनेशन पाहतोय की हेरिडिटी म्हणजे एक्झॅक्टली काय, की आपल्या दृष्टीने हे अतिशय महत्वाचं कन्सेप्ट आहे, आपण समजून घ्यायला पाहिजे. सो व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी? Heredity
is the transfer of biological characters. Biological characters are get transferred from one generation to the next generation. Okay, but this transfer takes place in presence of or with the help of genes. So that is very important. Then John Gregor Mendel is the pioneer of modern genetics. Genetics is the branch of biology which deals with the study of a heredity, or we can say regarding the transfer of a characters. And the work regarding this is done by the John Gregor Mendel, and that's why it is called as a pioneer. म्हणजे ज्याला आपण मुख्य म्हणतो ना, प्रमुख, ज्यांनी या संशोधनामध्ये सुरुवात केली किंवा याच्यावरती भरपूर काम केले असे जॉन ग्रेगर मेंडल. Around the period of 1886, it took a long time for him to understand the conclusion of his research about the heredity. खरं तर 1886 हे आवर्जून उल्लेख केलेला आहे. जॉन ग्रेगर मेंडल यांनी पी प्लांटवरती वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन केली, एक्सपेरिमेंट केले. खरं तर तुम्हाला आठवत असेल की इयत्ता 9वी मध्ये ग्रेगर मेंडल यांनी केलेलं काम जे आहे किंवा रिसर्च आहे त्याचा अभ्यास केला आपण. म्हणजे पी प्लांटवरती त्यांनी केलेलं एक्सपेरिमेंट, ज्याच्यामध्ये मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस तुम्हाला आठवत असेल. परंतु अनुवंशाच्या किंवा हेरिडिटीच्या अनुषंगाने केलेला अभ्यास इतरांना कळायला किंवा त्याच्यावरती विचार करायला खूप उशीर झाला किंवा नंतर त्याच्यावरती संशोधन झालं. नंतर संशोधन काय काय झालं बघा अनुवंशा संदर्भात. In 1901, the reasons behind the sudden changes were understood due to the mutational theory of Hugo de Veres. In 1991, 1901 मध्ये अतिशय महत्वाचा एक कन्सेप्ट समजला गेला किंवा संशोधनामधून पुढे आला. नेमकं संशोधन काय होतं तर ह्युगो डी व्हेरिस या शास्त्रज्ञांनी संशोधन केलं की जे म्युटेशनशी संदर्भात होतं. म्युटेशन म्हणजे काय तर ऑलरेडी आपण इव्होल्युशन बद्दल काही माहिती घेतलेली आहे. इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती म्हणतो आपण, की जे बदल अतिशय सावकाश किंवा संथ गतीने होतात त्याला आपण इव्होल्युशन असं म्हणतो. पण म्युटेशन याचा अर्थ असा होतो की एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये किंवा एका सेल पासून दुसरी सेल तयार होताना अचानक त्यामध्ये बदल होतो. सो सडन चेंज इन जेनेटिक मेकअप दॅट इज कॉल्ड ॲज ए म्युटेशन. म्हणजे म्युटेशन बद्दलचा जो कन्सेप्ट आहे, सडन जेनेटिक काही मेकअप चेंज होतो, याबद्दल कोणी काम केलं? ह्युगो डी व्हेरिस. मीनवाईल इन 1902, 1902 मध्ये काय झालं पहा, वॉल्टन अँड सुटॉन ऑब्झर्व द पेअर्ड क्रोमोसोम इन द सेल्स ऑफ अ ग्रासहॉपर. ग्रासहॉपर म्हणजे ज्याला आपण नागतोडा म्हणतो ना, त्याच्यावरती संशोधन झालं. काय झालं नेमकं तर त्या नागतोड्यामध्ये असणाऱ्या सेल्समध्ये किंवा त्यांच्या न्यूक्लियसमध्ये जे क्रोमोसोम्स आहेत ते पेअर्स नाहीत हे लक्षात आलं. परत एकदा बघा, वॉल्टर अँड सुटॉन ऑब्झर्व द पेअर्ड क्रोमोसोम इन द सेल्स ऑफ अ ग्रासहॉपर. ग्रासहॉपर मध्ये असणारे जे सेल्स आहेत त्याच्यामध्ये जे क्रोमोसोम आहेत हे पेअर्स मध्ये आहेत. पेअर्स याचा अर्थ काय की एका टाईपचे दिसणारे क्रोमोसोम जो आहे तसाच दुसरा एक, अशा पेअर्स त्याच्यामध्ये आहेत हे लक्षात आलं. अंटिल देन इट वॉज नॉट नोन टू एनीवन. हे संशोधन पुढे येईपर्यंत हा कन्सेप्ट की क्रोमोसोम पेअर मध्ये असतं ते माहित नव्हतं. Research started in the direction of finding the nature of genetic material when it was proved that genes are carried via chromosome. एकूण काय झालं पहा, या संशोधनामध्ये किंवा रिसर्चमध्ये अतिशय महत्वाची एक गोष्ट लक्षात आली की जे हेरिडिटरी चेंजेस होतात किंवा अनुवंश जो पुढे चालतो तर हे कॅरेक्टर एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये घेऊन जाण्यासाठी नेमके कोण जबाबदार आहेत तर क्रोमोसोम जबाबदार आहेत. परंतु क्रोमोसोम म्हणण्यापेक्षा त्यातील जो मुख्य घटक आहे तो म्हणजे जीन्स आहेत, की क्रोमोसोमच्या मार्फत हे कॅरेक्टर पुढे जातात, परंतु त्यातला जीन जो आहे तो कॅरेक्टर ट्रान्सफर करण्यासाठी जबाबदार आहे. Through which 1944 trio of scientists Oswald Avery, MacLeod, M.C. Carthy and Colin MacLeod proved that except viruses, all the living organisms have DNA as the genetic material. 1944 मध्ये जे संशोधन झालं हे अतिशय महत्वाचं किंवा क्रांतिकारी होतं. नेमकं काय झालं 1944 मध्ये ट्रायो ऑफ अ सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञांचा एक ग्रुप की ज्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी काम केलं म्हणून त्यांनी ट्रायो शब्द वापरलाय. कोण कोण होते यामध्ये? ओस्वाल्ड अव्हेरी, त्यानंतर मॅक्लिन, M.C. कार्थी आणि तिसरे जे होते ते कोलिन मॅक्लिऑड. तर या तिघांनी मिळून एक संशोधन केलं. काय संशोधन केलं? एक्सेप्ट व्हायरसेस. व्हायरसेस जर सोडले म्हणजे व्हायरसेसच्या शिवाय इतर जे सजीव आहेत, सो ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल. मला वाटतं वाक्य अगदी क्लिअर आहे, आपल्याला नक्की समजतंय. व्हायरसेस मध्ये RNA हे जेनेटिक मटेरियल असतं, ठीक आहे, परंतु इतर प्लांट्स आणि ॲनिमल्स मध्ये मात्र DNA हे जेनेटिक मटेरियल असतं, हे या शास्त्रज्ञांनी दाखवून दिलं.
देन इन 1961 पुढचं संशोधन काय झालं पहा, आपण रिसर्च मधील आढावा साधारणतः इथं बघतो या पहिल्या पार्टमध्ये. The French geneticist Francisco Jacob and Jacques Monod proposed a model for the process of protein synthesis with the help of a DNA in bacterial cell. 1961 मध्ये जे फ्रेंच सायंटिस्ट आहेत, मी सांगितल्याप्रमाणे फ्रँकोइस जॅकॉब आणि जॅक मोनॅड यांनी काय केलं तर प्रोटीन सिंथेसिसचं एक मॉडेल तयार केलं. आणि हे नेमकं मॉडेल कशाच्या आधारे बनवलं तर बॅक्टेरियल सेलमध्ये जो डीएनए आहे, बॅक्टेरियल सेलमध्ये जो डीएनए आहे त्याच्या आधारे हे मॉडेल बनवलं. म्हणजे प्रत्येक सजीवाच्या दृष्टीनं प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रथिन संश्लेषण प्रक्रिया महत्वाची आहे, पण ही कशी चालते हे त्याच्यावरती त्यांनी संशोधन केलं. इट हेल्प्ड टू अनकव्हर द जेनेटिक कोड्स हिडन इन अ डीएनए. आणि या संशोधनाचा मुख्य फायदा किंवा जो आपल्याला उपयोग झाला तो कुठला तर डीएनए मध्ये असणारे जे जेनेटिक कोड आहेत की जे कोड झाकलेले आहेत, हिडन आहेत, लक्षात येत नाहीत, त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती झाली. Thereby the technique of recombinant DNA technology emerged, which has a vast scope in the field of genetic engineering. आणखीन एक महत्वाचा आपण कन्सेप्ट इथं बघतोय, टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. टेक्निक तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी आपण त्याला तंत्रज्ञान म्हणतो. तर रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी नेमकी काय आहे तर आपल्याला डीएनए कन्सेप्ट समजलाय. डीएनएचे काही फ्रॅगमेंट म्हणजे जीन आपल्याला कळाले. समजा डीएनए मधील जीन जर आपल्याला वेगळा काढता आला तर काही कॅरेक्टर ठरवून आपण एखाद्या इंडिव्हिज्युअल मध्ये आणू शकतो आणि एखादा कॅरेक्टर नको असलेला काढू पण शकतो. लक्षात येते, ज्या जीनमुळे कॅरेक्टर तयार होतो तर तो जीन जर आपण चेंज करू शकलो तर हे कॅरेक्टर मध्ये बदल करू शकतो. याला म्हणायचं जेनेटिक इंजिनिअरिंग. त्यामुळं आज संशोधनचं जे फील्ड आहे जेनेटिक इंजिनिअरिंग त्याच्यासाठी याचा खूप फायदा झाला. The science of heredity is useful for diagnosis, treatment and prevention of hereditary disorders. Then production of hybrid varieties of animals and plants and in industrial process in which microbes are used. आपण हेरिडिटीचा अभ्यास करतोय, अनुवंशाचा अभ्यास करतोय. एक्झॅक्टली उद्देश काय त्याचा तर अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला याचा फायदा होऊ शकतो. सो दिस स्टडी ऑफ हेरिडिटी इज युजफुल इन द व्हेरियस फील्ड्स. विच आर द फील्ड्स इन द डायग्नोसिस, ज्याला आपण एखादा आजार जो आहे ते कोणत्या प्रकारचा आहे समजून घेणं म्हणतो, निदान करणं आजाराचं, दॅट इज डायग्नोसिस. देन ट्रीटमेंट, त्या आजारावरती उपचार पद्धती निवडणं. अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स. आता आजार म्हणण्यापेक्षा अनुवंशाच्या आधारे काही दोष निर्माण होतात, अनुवंशिक ज्याला दोष असं म्हणतो, तर यांच्याबद्दलचं निदान करणं, त्याच्यावरती दुसरी स्टेप म्हणजे उपचार करणं. आणि हे आजार होऊच नये म्हणून प्रिव्हेन्शन किंवा खबरदारी कशा पद्धतीने घ्यायची यासाठी या हेरिडिटीचा अभ्यास होतो. प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ द ॲनिमल्स. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हायब्रिड प्लांट्स आणि ॲनिमल्सची निर्मिती करणं. संकरित, जसं बियाणं आपल्याला माहित असेल प्लांट्समध्ये, तसं संकरित प्राणी किंवा वनस्पतींची निर्मिती करणं हा हेरिडिटीच्या अभ्यासाचा एक महत्वाचा फायदा आहे. अँड इन इंडस्ट्रियल प्रोसेस इन विच द मायक्रोब्स आर युज्ड. इंडस्ट्रीमध्ये सुद्धा हेरिडिटीचा अभ्यास करणं आपल्याला फायद्याचं आहे. किंवा एखादी इंडस्ट्री अशी की ज्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम वापरतात. आता तुम्ही म्हणणार इंडस्ट्रीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम कशाला वापरतात, याची माहिती आपण यावर्षी घेणार आहोत. खरं तर दुधापासून दह्याची निर्मिती करतो हे आपल्याला माहिती आहे, परंतु दुधाचं दही तयार होण्यासाठी सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम आवश्यक आहे. मग दुग्धजन्य इतर जे पदार्थ आहेत म्हणजे त्यामध्ये चीज असेल, पनीर असेल किंवा आणखीन काही पदार्थ असतील तर यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग केला जातो. किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की बेव्हरेजेस हे तयार केले जातात, वाईन किंवा विस्की. तर या प्रकारच्या प्रॉडक्टमध्ये किंवा आणखीन काही केमिकल प्रॉडक्ट्स आहेत की जे सेल्स पासून मिळतात, मायक्रो ऑर्गॅनिझम पासून मिळतात, ज्याला आपण अँटीबायोटिक्स म्हणू शकतो. तर अशा ज्या इंडस्ट्रीज आहेत की जिथं मायक्रोबचा उपयोग केला जातो म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम ज्याला आपण सूक्ष्मजीव म्हणतो, तर त्याच्यासाठी या हेरिडिटीचा अभ्यास करणं उपयोगी पडतं.